नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डाळिंब उत्पादक संदीप मारुती मुसळे, मुक्काम पोस्ट म्हशे बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. डाळिंबाचा हल्ली एवढं जिकिरीचं झालं आहे की एकदम म्हणजे क्रिटिकल विषय होऊन बसला आहे. शीटिंगच्या समस्या आल्या आहेत, पुढं निमेटोडचा प्रॉब्लेम आहे. गोष्टी तशा अवघड होत चाललेल्या वर्षानुवर्षे. पहिल्यासारखं डाळिंब पीक राहिलेलं नाही. पहिले एकदम कमी खर्चामध्ये डाळिंब निघत होतं, पण आता हल्ली सगळ्याच खर्च वाढला आहे. म्हणजे औषधाचे कॉस्टिंग वाढल्या आहेत किंवा मग खताच्या किमती वाढल्या आहेत आणि रोगराई पण वाढली तेवढ्या पटीत. जमीन याला एकदम हलक्या पद्धतीची जमीन लागते. मोरमाड जमीन असेल तरी चालते. तसं जेवढी निचऱ्याची जमीन असेल तेवढे डाळिंबासाठी फायदेशीर राहते. लागवडीचं अंतर 12 आठवडे आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून 12 आठवडे लागवड केली ह्या डाळिंबाची पूर्णपणे. 2 वळीमधलं अंतर हे 12 फूट असलं तर म्हणजे पुढं हे झाडं एकमेकाला टच होणार नाही. स्प्रे व्यवस्थित प्रॉपर बसेल त्याला, ह्या हिशोबाने मध्ये तेवढं स्पेस पाहिजे. शक्यतो लागवड ही दक्षिण उत्तर असावी, कारण जेणेकरून जे यावेळेस हस्तभार धरतो आपण त्यावेळेस सूर्याचे दक्षिणाही चालू असतं. त्यामुळे सूर्यप्रकाश प्रॉपर दोन्ही बाजूनी बसतो त्याच्या झाडाच्या, त्याच्यामुळं कळी शेटिंगला वगैरे अडचण येत नाही. शक्यतो भगवाच एक नंबर आहे डाळिंबामध्ये, गुटी कलम. त्याची टिकवण क्षमता चांगली आहे, सालीची जाडी चांगली आहे, त्याच्यामुळं एक्सपोर्टला वगैरे चालतात ते फळं. हस्तभार धरलेला आहे. हस्तभारामध्ये काय होतं आहे की पुढं माल हा उन्हाळ्यामध्ये येतो, मार्केट रेट चांगले राहतात. पाऊस थोडासा कमी राहतो ऑक्टोबरच्या आसपास, सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास. त्यावेळेस जर पानगळ केली तर पुढं खर्च पण कमी होतो, कॉस्टिंग खर्च पण कमी होतो. निचऱ्याची जमीन असल्यामुळं काय होतं आहे, मुळं वापसा स्थितीत राहतात. पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जमिनीमध्ये कमी राहते. निचरा झाला तर मुळी फास्टमध्ये चालते. त्याच्यामुळं हलकरान कधी पण डाळिंबाला चांगलं राहतं. साईला वगैरे सगळं शायनिंगला पण हलकरान चांगलंच राहतं. जास्त नॅचरल ताण बसत नाही बाराला. त्याच्यामुळं पाऊस जर कमी असेल तर ताण बसतोय थोडा. पाणी नियोजन एकदम काटेकोर करावं लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण असल्यामुळे ना झाडाला 2-3 दिवस मिळून आहे ना अर्धा तास पाऊण तास पाणी द्यावं लागतं फक्त याला. जसं याची पाण्याची भूक वाढेल झाडाची, त्या पद्धतीने पाणी हळूहळू वाढीत जावं लागतं. पाणी नियोजनाला याच्यामध्ये असं असतं की पावसाळी वातावरण असते, पाण्याचं नियोजन एकदम म्हणजे एकदम झाडाला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे पाणी त्या हिशोबातच पाणी गेलं पाहिजे. कमी पाणी झालं तरी कळी ड्रॉपिंग होते, जास्त जरी झालं तरी कळी ड्रॉपिंग होते. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं डाळिंबामध्ये पाण्याचं नियोजन असते. जो सक्सेस झाला तो शेटिंगला सक्सेस होतोय. तरी पण एवढं हे करून संकटाला मात देऊन आपण हे केलंय ह्या पद्धतीचं आलंय माल. मी डाळिंबाला आपले घरचे जे घरगुती शेणखत असते जे कुजलेलं आहे वर्षभर ठेवायचं, नंतर ते आणि मार्केटमध्ये जे चांगले भेटतात ते काय आणायचे, काही रासायनिक खताचे, याचे सगळे मिक्स करून आपण सुरुवातीला बागदाराच्या अगोदर 1-1.5 महिना आपण खत वगैरे देतो. उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर माझ्याकडे गावठी जनावरे आहेत भरपूर. त्याचं आपण शेण, माझ्याकडे बरेचसे देशी पशुधन असल्यामुळं मी त्यांचं आहे ना शेण, गोमूत्र याचा जास्त करून वापर आपण याच्यासाठी करतो. जीवामृत हे पिकासाठी एकदम अतिशय उपयुक्त असं खत आहे. आपण ते घरच्या घरी तयार करतो. आता याच्या पहिलं आपण स्लरी बनवायची म्हणलं तर ते पूर्ण तयार करायचं बॅरलमध्ये आणि हाताने प्रत्येक झाडाला ओतायचं आणि ते सुरुवातीला 1-2 वेळेस वाटायचं कसं तरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण. पण ते नंतर त्याचा म्हणजे एकदम हाताचा वास एकदम मजूरचा विषय येतो सगळा. मजुराचं एक तर टायमिंगला मिळत नाही आणि त्याचा वास येत असल्यामुळं ते मजूर पण नको म्हणतात ते, आणि आर्थिक खर्च पण वाढतो ना आपल्याला. आता या मजुरावरती खर्च करण्यापेक्षा त्याच्यावर मात करण्यासाठी आपण आधुनिकतेकडे थोडं वळलं पाहिजे. आता याच्यावरती मात करण्यासाठी मी स्लरी फिल्टरकडे वळलो. आता त्याच्यामध्ये मार्केटमध्ये बरेच कंपन्या होत्या, त्याच्यावर मी अभ्यास केला. मला एक कंपनी योग्य वाटली, त्याच्यानंतर मी त्याची निवड केली आणि बसवला. आता या बागेला मी स्लरी सोडलेली त्याच्यामुळं आणि त्याचे रिझल्ट खरोखर छान मिळालेत मला. तुम्ही पाहू शकता फळाची साईज वगैरे. आता तसा हा लेटच भार धरलेला आहे.
नाही, स्लरी दिल्यानंतर मुळांची वाढ खरोखर चांगल्या पद्धतीने झाली. तर मुळांची वाढ झाल्यामुळंच आपटेकिंग वाढलं त्याचं, आणि आपटेकिंग वाढल्यामुळंच वर फळांची साईज पण वाढते. तुम्ही पाहू शकता, तुम्ही जिथं बोट लावून तिथं पांढरी मुळी. हे बघ, आता स्लरी सोडल्यामुळं आहे ना, माती पण पहा कशी भुसभुशीत एकदम मोकळी होते एकदम. त्याच्यामुळं मोकळी झाल्यामुळं मुळ्यांची वाढ होण्यासाठी त्याची मदत होते त्याची. आता मार्च महिना असल्यामुळं, मार्च एंडिंग आहे आता, उष्णतेचा प्रभाव जास्त असल्यामुळं मी ठिबकणी तर पाणी देतोच आहे त्याला, पण मधल्या गल्लीमध्ये सुद्धा आपण आहे ना पाणी दिलेलं आहे त्याला, जेणेकरून बागेतले टेम्परेचर पण मेंटेन राहील आणि झाडांना पण आहे ना कॅनोपी वगैरे चांगले राहील. पाणी नियोजनातून आपण जमीन थोडीशी थंड करू शकतो. तसंच आता टेम्परेचरला दुसरा पर्याय, आता कागद टाकल्यामुळं वरचं पण टेम्परेचर आहे ना, नॅचरल टेम्परेचर आणि याच्यामध्ये पण बराचसा फरक पडतो नेटमुळं. हे 17-18 महिने झालं असेल आत्ता. आता या प्लॉटला पण आहे ना 5 ते 6 वेळा जीवामृत सोडले. त्याच्यामुळं झाडाची फळाची साईज, याची कॅनोपी झाडाची, याच्यामध्ये खरोखर बराचसा असा फरक दिसून आला मला. हा दीपज्योती कंपनीचा 600 लिटरचा फिल्टर आहे. याच्यामध्ये आपण शेण, गूळ, गोमूत्र आणि बेसन पीठ एकत्र करून टाकतो. याच्यामध्ये शेण देशी गाईचे हे पूर्ण याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना, सकाळ संध्याकाळ आपण दोन वेळेस मी याला मिक्सरच्या साहाय्याने ढवळून घेतो. आणि ते अशा पद्धतीने केल्यानंतर आपण याला 3 ते 4 दिवस आंबवण्यासाठी ठेवतो. त्याचा एक 4 ते 4 दिवसानंतर असा विशिष्ट असा वास येतो एकदम. मग त्यावेळेस आपण समजून जायचं की तयार होत आली स्लरी. त्याच्यानंतर आता याला 2 ऑले याच्यामधून आपण आहे ना ते फिल्टर होऊन येते, आणि याच्यामधून आपण ड्रिपमधून याला सोडून देतो डायरेक्ट बागेला. तर याच्यामध्ये आपण 4 दिवसानंतर आहे ना याला डबल आउटलेट दिलेले आहे कंपनी, डबल फिल्टर सारखं. कोणत्या पण एका आउटलेटमधून आपण आहे ना ही स्लरी बाहेर काढू शकतो आपण. हे आता आपण याला टाकलेले 4 दिवस झाले आहेत, आणि कशा पद्धतीने तयार होऊन येते आपण पाहू शकता. आता कशा पद्धतीने एकदम काडी कचरा नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित येते. हे डायरेक्ट आपण ठिबकला सोडू शकतो, जेणेकरून पुढं ड्रिपर वगैरे जाम होणार नाही त्याचे. तुम्ही पाहू शकता आता एकदम फिल्टर होऊन आलेले, याच्यामध्ये कसली घाण काडी कचरा नाही. हे डायरेक्ट ड्रिपला दिलं इथून तरी चालते. आणि तुम्ही पाहू शकता एकदम असे छान असे तयार झालेली जीवामृत. ड्रिपला अडकल काही नाही अडकणार ड्रिपला. याच्यामुळं काय होतं, ड्रिपला देण्यासाठी एकदम सोपं झालं. आर्थिक खर्च वाचला आणि एकदम सोपं झालं ड्रिपला सोडायला मला, आणि वेळ पण कमी लागतो याला. त्याच्यामुळे हे घेतलं तर मला असं सार्थक झाल्यासारखं वाटते. याला आता कंपनीने स्टँड वगैरे दिलेले आहे, त्याला खाली व्हील वगैरे आहे. त्याच्यामुळे कुठं ॲडजस्ट करायला पण तुम्हाला चान्स आहे, आणि टाकी पण एकदम मजबूत दिलेली आहे. याच्यामुळं बाकीचं काही मला म्हणजे मेंटेनन्स वगैरे काही वाटत नाही. याच्यामध्ये स्टँड पण चांगली हेवी आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कंपनीने डबल फिल्टर दिल्यामुळे आहे ना, तर याचं लाईफ वाढलं आहे याचं. एक 15 ते 16 वर्षे तर माझ्या हिशोबाने याला काहीच अडचण येणार नाही. याच्यामध्ये ही टाकी पूर्ण गोल असल्यामुळं संपूर्ण जीवामृत हे बाहेर येते, खाली काही शिल्लक राहत नाही याच्यामध्ये टाकीमध्ये जीवामृत. आणि याच्यामध्ये कंपनीने इथं फ्लश सिस्टीम दिलेली आहे. ज्यावेळेस तुमचं सगळं पूर्ण जीवामृत संपल त्यावेळेस इथं याच्यातून आपण ह्या आउटलेटमधून बाहेर काढू शकतो, आणि ते संपूर्ण घाणीनं याच्यामधून राहिलेली शिल्लक याच्यातून निघून जाते. आणि पाण्याने नंतर वॉश केल्यानंतर पूर्ण टाकी साफ करून घ्यायची. नंतर याच्यामध्ये पूर्ण 100% टाकी साफ होती, शेण वगैरे काही राहत नाही आतमध्ये. हा आपला कलिंगडाचा प्लॉट आहे, एकदम चांगल्या पद्धतीने आलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही माल पण पाहू शकता. हे जे फळ आहे याची शायनिंग पहा तुम्ही, एकदम अतिशय सुंदर असे पद्धतीने शायनिंग आहे. आता याला 30 ते 35 दिवस आज पूर्ण झाले त्याला, अजून याला 20 दिवस टाईम आहे. याची साईज तुम्हाला 6 ते 7 किलोपर्यंत होऊ शकते. आता याच्यामध्ये आंतरपीक आपण मिरची निवडलेली आहे. मिरची पाहू शकता तुम्ही. आता ही कलिंगड संपल्यानंतर ही मिरची चालू होईल. आता याला फुलं यायला चालू झालेली आहे. मिरची चालू होईल. आता ही आंतरपीक म्हणून आपण मिरची घेतलेली आहे. आता कलिंगडाच्या नंतर मिरचीमध्ये पण आपल्याला 4 पैसे मिळतील.